नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला झेंडूच्या फुलाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तर आपण ती ऐकूया. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐका. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे झेंडूची फुले सुद्धा बहुउपयोगी आहेत. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे झेंडूची फुले सुद्धा खूप उपयोगी आहेत. या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झाड सुमारे अर्धा ते 1 मीटर उंच असते. झेंडूची लागवड तिन्ही ऋतूत करता येते, परंतु हिवाळ्यात आणि थंड हवामानाच्या ठिकाणी झेंडूचे उत्तम दर्जाचे पीक येते. झेंडूच्या झाडासाठी भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो. शिवाय सावलीत झाड चांगले झाले तरी त्याला फुले येत नाही. झेंडूच्या 2 मुख्य जाती आहेत. एक आफ्रिकन झेंडू आहे आणि एक फ्रेंच झेंडू आहे. आफ्रिकन झेंडूची झाडे 100 ते 125 सेंटीमीटर पर्यंत उंच असतात आणि त्याची फुले पिवळी किंवा नारिंगी असतात. जायंट डबल, आफ्रिकन येलो, ऑरेंज, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेजंट, बँगलोर लोकल, देशी सनशाईन, हवाई स्पेन गोल्ड या काही आफ्रिकन झेंडूच्या प्रजाती आहेत. फ्रेंच झेंडूची झाडे 30 ते 40 सेंटीमीटर पर्यंत असतात व फुले मध्यम आकाराची आणि अनेक रंगाची असतात. येलो बॉय, हार्मोनी बॉय, बटरस्कॉच, लिटिल डेव्हिड, हार्मोनी रॉयल बंगाल, बाय कलर, डिवॉर्फ येलो, रेड मेरिटा, क्वीन, सोफिया या काही खास आफ्रिकन झेंडूच्या प्रजाती आहेत. याखेरीज पुसा नारिंगी, पुसा बसंती आणि MDU या काही सुधारित जाती सुद्धा आहेत. देवपूजेत झेंडूच्या फुलांचा खास करून उपयोग केला जातो. तसेच दसरा, गुढीपाडवा, दिवाळी या सणामध्ये काही खास समारंभासाठी झेंडूच्या फुलाचे तोरण घर सुशोभित करण्यासाठी वापरतात. नवरात्रीमध्ये देखील देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करतात. झेंडूची फुले चवीला कडवट आणि तुरट आणि तिखट असतात, ज्याचा उपयोग अपस्मार किंवा आकडी या रोगांच्या निवारणासाठी होतो. झेंडूची पाने सुद्धा मूळव्याध, मूत्रपिंडाचे रोग आणि स्नायूंच्या दुखण्यावर आरामदायक आहेत. झेंडूच्या पानापासून एक प्रकारचे तेल मिळते, ज्याचा अत्तरासाठी बेस म्हणून वापर होतो. याचा वापर सुगंधासाठी नाही तर जंतुनाशक म्हणून होतो. झेंडूच्या बिया अगदी सहज रुजतात व त्यासाठी काही खास मेहनत करावी लागत नाही. युरोपमध्ये कोंबड्यांना झेंडूच्या पाकळ्या खायला घालतात. ज्यामुळे कोंबडीच्या मांसाला तसेच अंड्याच्या बल्काला केशरी रंग येतो. झेंडूला इंग्लिशमध्ये मॅरीगोल्ड म्हणतात. तसेच व्हर्जिन मेरी असेही संबोधले जाते. पॉट मॅरीगोल्ड या झेंडूला गरिबाचे केशर समजले जाते, कारण त्याचा उपयोग केशरासारखा होतो आणि ते तुलनेत स्वस्त असते. याचा उपयोग जर्मन पदार्थामध्ये तसेच चीज, पास्ता, मेयोनेज इत्यादी पदार्थामध्ये नैसर्गिक फूड कलर म्हणून होतो. झेंडूच्या फुलांचा वास डासांना पळवून लावतो, म्हणून दरवाजाच्या व खिडकीच्या जवळ झेंडूची झाडे लावणे अगदी उत्तम आहे. त्यामुळे डास आपल्या घरात येऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे हा झेंडू इतका उपयोगी आहे आपल्या आयुष्यात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या लोकांनाही त्याचा उपयोग होईल. आणि जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवीन टिप्स मी देत जाईन. धन्यवाद.